जल्लोष भीमजयंतीचा महोत्सव विचाराचा। यंदाच्या भीमजयंतीला वैचारिक प्रबोधनात्मक कार्यक्रमाचे आयोजन। यंदाच्या भीमजयंतीला 4 दिवस वैचारिक व प्रबोधनात्मक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे। बुलढाणा शहरातील भीमजयंती मिरवणुकीत सुरक्षिततेवरती भर देण्यात आला आहे। तसेच शोभायात्रेवर CCTVची नजर राहणार असून वार्डनिहाय सुरक्षा समितीची नियुक्ती करण्यात आली आहे। विशेष म्हणजे यावर्षीच्या मिरवणुकीत लेझर लाईट्सचा वापर करण्यात येणार नसल्याची माहिती राष्ट्रपिता महात्मा ज्योतिराव फुले व विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर सार्वजनिक जयंती उत्सव समितीच्या वतीने आयोजित पत्रकार परिषदेत देण्यात आली आहे। उत्सव समितीचे बुलढाण्याचे अध्यक्ष निलेश राऊत, सचिव दीपक मोरे यांनी आज 10 एप्रिलला स्थानिक पत्रकार भवनात पत्रकार परिषद घेऊन ही माहिती दिली। यावेळी जयंती दरम्यान आयोजित विविध कार्यक्रम आणि उपक्रमांची माहिती सुद्धा देण्यात आली। यावेळी सार्वजनिक जयंती उत्सव समितीचे उपाध्यक्ष सिद्धार्थ आराख, सुरेश सरकटे, प्रेम इंगळे, गजानन वाघ, अमोल वाठोरे, अजय जाधव, नितीन डोंगरदिवे, राजकुमार गवई, आर्यन साबळे यांच्यासह पदाधिकारी उपस्थित होते। आणि असं करून सर्व जे 33 वार्ड आहेत, 33 वार्डातले 33 ज्या रॅलीत येतील, अध्यक्ष येतील, त्यांच्यावर त्यांची सर्व जबाबदारी दिलेली आहे। आणि सोबत आमची समिती जी आहे ती समिती आहे लेझर शार्पी जी असते। कारण काय होतं की लेझर शार्पी सुरू असल्यानं अंधार होतो एकदम आणि डोळ्यावर एकदम अंधार झाल्यासारखं वाटतं। तर त्यावेळेस कोणी काही रिकामी कामं करतात, मागच्या काही वेळ झाले तर शार्पी कोणीच लावणार नाही असा समितीत या ठिकाणी सगळ्यांनी ठराव घेतला। सगळ्यांच्या सह्या आमच्याकडे आहेत, सर्वांनी यावेळेस शार्पी लागणार नाही असं सगळ्यांनी सर्वांमध्ये या ठिकाणी जाहीर केलेला। राहिला डीजेचा प्रश्न, डीजे संदर्भात देखील आम्ही जनजागृती केली, पण डीजे नाही तर मग पर्याय काय, त्यांना पर्याय द्यावा लागेल। तर यावेळेला त्यासाठी आमचा पर्याय हा आहे की ढोल ताशा पथक नव्यानं यावर्षी जयंती उत्सवात सहभागी होणार आहे। म्हणजे यावर्षी जर का ढोल ताशा पथक सुरू झालं तर पुढच्या वर्षी आणखी ढोल ताशा पथकं वाढतील, जेणेकरून मग डीजेचं जे आहे ते प्रमाण कमी होत चाललं। मग जी आमची ही आता ही यावेळीची पहल आहे की पहिल्यांदाच आम्ही ढोल ताशा पथक यामध्ये इन्व्हॉल्व करतो आहे। तर भविष्यात डीजे बंद होईल अशी आशा आणि अपेक्षा ठेवली।